नमस्कार, मी संगीता. माझ्या किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं मी परात घेतली. आता परात कशासाठी घेतली हे तुम्हाला कळेल. इथं मी 2 वाट्या मैदा घेणार आहे. पहा, 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचे. पहा, मी अजूनही त्याच्यात काहीतरी टाकणार आहे. मग तुम्ही अशा पिठामध्ये काय काय टाकता. इथं टाकले अर्ध्या वाटीला कमी बेसन पीठ. थोडंसं बेसन पीठ टाकल्यावर मग आपण त्याच्यात टाकणार आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हे पूर्ण मिक्स करणार आहे. पहा, आपल्याला मळायचं आहे करंज्याला पीठ. अगदी खुसखुशीत असं हे पीठ तयार करायचं आहे आपल्याला आणि बेसन पिठाने अगदी चव भारी होते बरं का. आता इथं गरम तूप घेतलं आहे मी, ते सुद्धा टाकून घेतलं आहे. गरम तूप टाकलं आहे. आपण हे सुद्धा मळून घेऊया. पहा, पूर्ण चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचे. पाहू शकता. आणि एवढं ते मिक्स करायचं आहे की गुंडा तयार झाला पाहिजे त्याचा. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण तूप त्या पिठाला लागलं पाहिजे. बघा, अगदी संपूर्ण पीठ. हे बघा, आपलं तूप अगदी सगळ्याला अगदी मस्त लागलेलं आहे. आणि आता मी दाखवते की हे पिठाचं कसं झालं आहे. पहा, एकदम मस्त असं पीठ. तूपही त्याला सुंदर लागले आणि अगदी सहज उंडा तयार होणार. पाहू शकता. हे बघा, सहज दाबलं तरी उंडा तयार होतो. मग म्हणायचं आपलं हे पीठ अगदीच तयार झालेलं आहे. हे करंज्यासाठी पीठ आहे बघा. मग तुम्ही कशा पद्धतीने पीठ मळता, कसं करता. आणि इथं बघा, दूध आणि पाणी हे मिक्स करून घेतलेलं आहे मी. हे सुद्धा मी टाकणार आहे. हा, तुमच्याकडे दूध जर नसलं तर तुम्ही पाण्यातसुद्धा मळू शकता, पण मी दूध आणि पाणी टाकलं की अजूनच आणखीनच भारी चव लागते त्याची आणि आपली करंजी बी एकदम मस्त होते. बघा, उंडा अगदी तयार झालेला आहे मस्त. चला, आता तो 10-15 मिनटं आपण याच्यात झाकून ठेवूया. हे बघा, आता मी हा झाकून ठेवते. अगदी चांगला भिजवून द्यायचा. तोपर्यंत इथं बघा, मी शंकरपाळ्याचं पीठही सुद्धा मळून घेतलेलं आहे. शंकरपाळ्यांनासुद्धा मी असंच केलं आहे बरं का. मोहन टाकून त्याच्यात दूध आणि पाणी आणि साखर हे गरम करून घेतलं आहे. दूध आणि पाणी हे दोन्ही आणि साखर टाकून आणि सुंठ विलायची पावडर टाकून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे बघा. आणि एवढ्या 1 किलो पिठाला मी पावशेर रवासुद्धा टाकला आहे. म्हणजे मी तुम्हाला हे दाखवलं नाही, पण याची कृती सांगते. अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या आपण आता करून घेणार आहे. चला मग आता मस्त अशा शंकरपाळ्या करून घेऊया. का एवढ्या जाडीचं तरी माप ठेवायचं आहे आपल्याला. आणि ह्या शंकरपाळ्या आपण कट करून घेऊया. शंकरपाळ्या होस्तोपर्यंत आपलं पीठ अगदी करंज्याचं अगदी छान पद्धतीने भिजणार आहे. हे बघा, आणि माझ्याकडं काही साचा नाही आहे शंकरपाळ्याचा. मी सुरीनीच हे करणार आहे. सुरीने बी अगदी छान अशा शंकरपाळ्या होतात. तुम्हाला जशा आकाराच्या पाहिजे तशा आकाराच्या होतात. पाहू शकता तुम्ही. मैत्रिणी, व्हिडिओ खरंच खूप खास आहे हा आणि खूप छान आहे. आणि आपण ज्या वस्तू दिवाळीला करतो त्यासुद्धा खूप परफेक्ट होणार आहे आणि खूप मस्त होणार आहे बघा, खुसखुशीत. पाहू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला किती आकाराच्या शंकरपाळ्या लागतात तेवढ्या आकाराच्या मी कट करून घेणार आहे. तुम्ही त्रिकोणी करा, चौकोनी करा, तुम्हाला जशा आवडन तशा करा. मोठ्या करा किंवा छोट्या करा. इथं मी सगळ्यात छोट्या छोट्या केलेल्या आहे. पाहू शकता तुम्ही. अगदी छोट्या पद्धतीने अशा करून घेतलेल्या आहेत. हे बघा, आता या पूर्ण मी एक एक परातीत काढून घेणार आहे, कारण की या मोकळ्या करायला लागतात आपल्याला. अशा पद्धतीने अगदी छान पद्धतीने ह्या मोकळ्या करायच्यात बरं का. आणि लगेच सुटतात बीस. अशा जास्त चिकटून वगैरे राहत नाही, पटापट निघतात. आणि असं नाही की शंकरपाळ्याला तुम्ही लईच हे पीठ हे मळा.
शंकरपाळ्यांना अगदी आबडधोबड पीठ मळलेलं चांगलं असतं, म्हणजे अगदी छान अशा लेअर सुटतात. आणि खरंच आबडधोबड पीठ मळलं की खूप छान लेअर सुटतात त्याला. आता इथं तेलही तापायला ठेवलं. आपल्या शंकरपाळ्या झालेल्या आहे. आता आपण त्या तळायला घेऊया. मग तेलही तापलेलं आहे बघा. चला आता शंकरपाळ्या आपण त्याच्यात टाकून देऊया. पाहू शकता तुम्ही, हे बघा कशा लेअर दिसतात, अगदी सुंदर. आणि आपण ज्यावेळेस टाकतो ना त्यावेळेस सारख्या अशा हलवीत राहायच्या, म्हणजे शंकरपाळी आपली एकसारखी भाजून निघते. पहा बरं किती सुंदर झाल्यात आणि अगदी त्याला लेअर बी सुटलेले आहेत बरं का. चला शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता करंज्याचं पाहूया. इथं 1 किलोचं खोबरं घेतलं आहे बघा मी किसून, आणि पावशेर रवा घेतला आहे. रवा हा जास्त टाकायचा नाही, खोबरं जास्त पाहिजे आपलं. पावशेरच रवा घेतला आहे. आणि चला आता रवा भाजून घेऊया आपण. हे बघा भरपूर अगदी गावरान तूप टाकलेलं आहे मी. आणि आता हा रवा त्याच्यात अगदी खरपूस कलर येतोपर्यंत भाजणार आहे बरं का. जास्त बी नाही काळपट दिसला पाहिजे, अगदी मध्यम असा हा रवा भाजायचा आहे आपला. आणि रव्याला मी तूप थोडं जास्तच टाकले, म्हणजे रवा कसा आहे भाजला की अगदी छान दिसतो बा. आणि तूप असलं की त्या रव्याची बी वेगळीच चव लागते बरं का, थोडं जास्त तूप असलं की. पहा बरं रवा भाजून झाला आहे आपला अगदी छान. बघा किती छान कलर आला, एकदम मस्त दिसतंय. मी आता पूर्ण तो रवा खोबऱ्यामध्ये टाकून घेते बरं का. तुम्हाला किती गोड आवडतं किती नाही गोड आवडत त्या पद्धतीने आपण त्याच्या. आता हे का इथे 1 चमचा इलायची पावडर मी टाकलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, घरातल्यांना नसेल आवडत तर नाही घातली तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. आता मी त्याच्यात पावशेरच पिठी साखर घेतलेली आहे, तीसुद्धा मी चाळणी टाकणार आहे पहा. कारण की चाळणीने का चाळायची, कारण की कडक कडक असते ना, मग त्याच्यामुळं आपल्याला ही चाळणीने टाकायला लागते. अगदी परफेक्ट माप आहे. आपल्या करंज्या जास्त गोडही नाही होणार आणि जास्त पुचटही नाही होणार, अगदी मापात. आता हे मिश्रण पूर्ण मी हाताने मिक्स करणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला जर वाटलं नाही याच्यात ड्रायफ्रूट घालायचे तर घालू शकता. आता मी काय घालणार नाही, अगदी साध्या सोप्या मस्त खुसखुशीत अशा होणाऱ्या करंज्या करणार आहे. पूर्ण सारण मिक्स केलेलं आहे. चला मग आता करंज्या करायला लावूया आपण. हे बघा अशा पद्धतीने मी इथं तांब्यावर करंज्या करणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तांब्यावर करंजी अगदीच भरगच्च करंजी होती, पाहू शकता तुम्ही. अजिबात पोकळ वगैरे राहत नाही, खूप मस्त करंजी होती. आणि आपली करंजी बी तुटत नाही बरं का, एवढ्या छान करंज्या होतात. आणि अगदी सहज पटापट उरकणाऱ्या करंज्या ह्या. कारण की तांब्यावर बरीच जण करीत असतील. आणि करंजी बी आपली एकसारखी अशी होती, पाहू शकता तुम्ही. हे बघा किती छान भरगच्च करंजी झालेली आहे. करंज्या हे बघा आपल्या संपूर्ण झाल्यात, म्हणजे थोड्याच केलेल्या आहेत, बाकीच्या नंतर करायच्यात. जेवढ्या केल्यात तेवढ्या मी तुम्हाला दाखवते. आता तळायला घेऊया आपण. आणि तळताना बी त्या एवढ्या छान फुगतात, खूपच छान फुगतात, पाहू शकता तुम्ही. तर इथं तेल. आणि कसं आहे करंज्याला अजिबात तेल लागत नाही, एवढं थोड्या तेलातच तयार होतात ते. आणि तेलकट बिलकट अजिबात असा राहत नाही. बघा किती छान फुगल्यात मस्तपैकी, अगदी अप्रतिम अशा दिसतात पहा. टम्म फुगलेल्या ह्या. वरून बी सुद्धा असे पापुडे फुगल्यात बघा, तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुगल्यात. आणि करंजी अगदी तोंडात घातल्या ही करंजी विरघळती, पाहू शकता मैत्रिणी. पहा बरं करंज्या कशा वाटल्यात. आणि शंकरपाळी बी पहा तुम्हाला कशी वाटती ना छान. मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणी नक्कीच सांगा. एक लाईक एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया, बाय.